श्री स्वामी समर्थ. तन्वीज ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आज माझ्या लेकी चिकन हव्या झाला, तर आपण आता चिकनची रेसिपी करूया. चला तर तेल ओतून घेऊया आपण टोपामध्ये. तेल तापलं आहे. आता आपण याच्यात तमालपत्र टाकूया. 8 ते 9 पाकळ्या लसणाच्या मी घेतले ठेचून. आता फोडणीला कांदा घालून घेऊया. टॅमॅटो घालूया. चांगलं गोल्डन होईपर्यंत भाजून घेऊया. आल्या लसूणची पेस्ट घालूया. आणि चांगलं ढवळून घेऊया. आपला कांदा आणि टॅमॅटो चांगला नरम झाले. आता आपण याच्यामध्ये मसाले टाकूया. हळद टाकते मी. गरम मसाला 1 चमचा, मिरी लाल तिखट 1 चमचा, घरगुती मालवणी मसाला 1 चमचा आणि चिकन मसाला 1 चमचा. आता हे चांगलं एकत्र करून घेऊया मसाले. आता इथे मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे. आता ते आपण ह्याच्यामध्ये ओतून घेऊया आणि ढवळूया. आता हे वाफेवरती शिजवून घेऊया 2 ते 3 मिनिटं. चला तर आपलं चिकन वाफेवरती पाणी सुटलंय त्याला. छान पाणी सुटलंय आपल्या चिकनला. आता आपण ह्याच्यामध्ये गरम पाणी ओतूया. आता आपण ह्याच्यात गरम पाणी ओतूया. आता ढवळून घेऊया. आता चिकनमध्ये इथे माझ्याकडे तयार कांद्या खोबऱ्याचं आणि सुक्या खोबऱ्याचं वाटप रेडी आहे. तर आता मी ते घालणार आहे त्याच्यामध्ये. आता मी वाटप घालते आहे. आता एकत्र करून घेऊया आणि 10 ते 15 मिनिटं चांगला कड येईपर्यंत शिजू देऊया. आता चवीपुरता मीठ घालूया. आणि 5 ते 10 मिनिटं शिजवून घेऊया. चला तर मग आपलं चिकन आता शिजलं आहे. किती छान कलर आला आहे बघा चिकनला आपल्या. आणि इतका सुंदर वास सुटला आहे. वरून थोडीशी कोथिंबीर घालूया. तयार आहे आपलं मालवणी चिकन. किती सुंदर चिकन झालं आहे बघा आपलं रेडी.
चला तर आपलं चिकन रेडी आहे. मी बनवलेली चिकनची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूला येणारं बेल आयकॉन हिट करायला विसरू नका. धन्यवाद.